पश्चिम बंगाल राज्यातील कलकत्ता येथील शासकीय मेडिकल कॉलेजमधील तरुण महिला डॉक्टर हिच्यावर अत्याचार करून निर्घृणतेने हत्या करण्यात आली। तसेच महाराष्ट्रातील बदलापूर येथे शाळेमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला असून अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशीची कठोर शिक्षा देण्याबाबत युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आलं। संपूर्ण देशभरामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये निषेध व्यक्त होत असलेली घटना म्हणजे भारतामधील पश्चिम बंगाल येथील कलकत्ता येथे शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या तरुण महिला डॉक्टर हिच्यावर अत्याचार करून तिची अतिशय वेदनादायक व निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण जगातील डॉक्टरांनी निषेध व्यक्त केला। याबाबत सरकारने आरोपी नराधमाला कठोर कारवाईची शिक्षा करावी याकरिता अनेक ठिकाणी मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहेत। तसेच नुकतेच महाराष्ट्रात मुंबई येथील बदलापूर या ठिकाणी अल्पवयीन चिमुकल्यांवर शाळेमध्ये एका नराधमाने अत्याचार केला असून याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये उमटत आहे। त्यामुळे शाळेमध्ये सुद्धा मुली सुरक्षित नसल्यामुळे त्यांचे पालक वर्ग अतिशय चिंतेत असून याचा परिणाम इतर शाळांवर सुद्धा होतो आहे। असा प्रकार पुन्हा होऊ नये याकरिता अंमलबजावणी करून मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष लक्ष देऊन त्याबाबत सरकारने सुरक्षेबाबत निर्णय घ्यावा। देशामध्ये कलकत्ता या ठिकाणी झालेल्या घटनेतील आरोपीला व बदलापूर येथील लहान चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला भर रस्त्यावर नागरिकांच्या समोर फाशीची सजा देण्यात यावी, जेणेकरून पुन्हा असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना आळा बसेल व महिलांना सुरक्षित असल्याचं वाटेल। आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचाव्या व महिलांच्या भावना त्यांच्यापर्यंत व्यक्त कराव्या याकरिता युवा स्वाभिमानच्या निवेदनाची दखल घेण्याची मागणी जिल्हाध्यक्ष ज्योतिताई सैरिसे यांनी केली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिताई सैरिसे सहित सुमतीताई ढोके, अर्चनाताई तालन, अरुणाताई चाचणे, पल्लवी गोस्वामी, संगीता काळपांडे, अश्विनी झोड, सारिका अवघड, सिंधू मतलाने, नीता खडसे, कल्पना शर्मा, रोशनी लुचाईवाले, सुनीता कोळंबकर, लता अंबुलकर, सरिता म्हाला, मंगला जाधव, वर्षा फाकडे, प्रतिभा बोरकर, अश्विनी ढोके, नीता तिवारी, रेणुका खाडे, वंदना जामनेकर, शोभा किटके, प्रेमा लवाळे, नूतन वासनिक, माया बिजवे, सीमा लवणकर, सुनीता सावरकर, सीमा धवस, संदा पाचडे, माला खुरसुडे, मीता आगासे, रेखा संबे, कल्पना बनकर, प्रीती देशपांडे, सविता नेवारे, सुषमा मिश्रा, अरुणा गाडे, अर्चना खारोडे, भूमिका खारोडे आदी उपस्थित होत्या। काही दिवस आधी जी घटना झाली, जी लेडी डॉक्टर आहे, लेडी डॉक्टरमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। त्यासोबतच बदलापूरमध्ये झालेल्या अगदी आदर्श शाळेमध्ये अगदी चिमुकल्या छोट्या 4 वर्षाच्या 2 मुली त्यांच्यावर अत्याचार झाला। ह्या सर्व गोष्टींचा कुठेतरी आम्ही निषेध तर करतोच आहे, परंतु जे नराधम आहे त्यांना फास्ट ट्रॅकवर निर्णय घेऊन त्यांना रस्त्यावर सर्व लोकांच्या समोर फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्यासोबतच मुली कुठेही सुरक्षित नाही। आज शाळेत अशा घटना होत आहे, तर शाळेमध्ये सुद्धा शाळेच्या प्रशासनांना सरकारने आदेश द्यायला पाहिजे की ज्या मुली आहे त्यांच्यासोबत मुलीच असल्या पाहिजे आणि त्यांची सुरक्षिततेची व्यवस्था ही केली पाहिजे। नाहीतर यानंतर पालक मुलींना शिकवणं बंद होईल आणि शिक्षणासाठी मुलींना बाहेर सुद्धा निघू शकणार नाही। म्हणून जास्तीत जास्त शिक्षा होऊन पुढे परत अशा घटना होऊ नये यासाठी जास्तीत जास्त त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि रस्त्यावर फाशी दिली पाहिजे।